नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये। तर माझ्या सर्व सबस्क्रायबर्स व्ह्यूअर्स सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी खास एकदम स्पेशल पनीर मलाई मोदक रेसिपी। ही रेसिपी एकदा जर तुम्ही बनवा तर तुम्हाला ही खूप आवडेल। साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला आता दाखवणारच आहे। चला, या ठिकाणी आपण घेतलेला आहे पाव किलो पनीर फ्रेश, 1 वाटी दूध पावडर, 1 वाटी सुक्या नारळाचा खीस, अर्धी वाटी साखर, 4 वेलची, दूध घेतलं थोडंसं, त्याच्यामध्ये आपण केसर टाकलंय कलर येण्यासाठी। हे आपण पिस्ता कट करून घेतलाय, हे गुलाबाच्या पाकळ्या, आणि या ठिकाणी आपण घेतलेले आहे फ्रेश मलाई, दुधावरची साय घेतलेली आहे। आणि आपण ह्या मोदक यंत्राचा वापर करून गणपती बाप्पासाठी मोदक बनवणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपल्याला मिक्सर मधून आपल्याला ही साखर जी आहे बारीक करून घ्यायची आहे। साखर बारीक झाली की मग त्यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचं आहे, ते पण मिक्सरला। पनीर बारीक झालं की मग त्यामध्ये आपल्याला हा नारळाचा खीस हा ॲड करायचा आहे। याला आपण चांगला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे। हे सर्व एकत्रच मिक्स करायचं आहे। पहिले साखर, पनीर, नंतर नारळाचा खीस सर्व वाटून झालं की मग आपण पुढची स्टेप करूया। आता साखर वाटून झालेली आहे। आता आपण यामध्ये पनीर ॲड करूया। पनीर पण वाटून झाले। आता यामध्ये टाकूया नारळाचा खीस। सर्व आता वाटून झालेला आहे। आता आपण पुढची स्टेप करूया। मित्रांनो, आता आपण इथे घेतला एक पॅन, ज्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध टाकणार आहोत। आता रसमलाई बनवतोय तर मलाई तर लागणारच। तर ही दुधावरची साय, 2 चमचे, हिला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण यामध्ये टाकणार आहोत मिल्क पावडर। हे आपल्याला गॅसवर ठेवण्याच्या अगोदरच हे सर्व मिक्स करून घ्यायचे। दूध पावडर पण आता चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये आपण जे वाटलेलं मिश्रण आहे ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत। तुम्हाला जर नारळाचा खीस आवडत नसेल तर तुम्ही याला स्किप पण करू शकता। त्याच्या आवडीनुसार।
आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत हे केशरचं दूध. आता आपलं सगळं मिश्रण जे आहे मिक्स झालेलं आहे. आता आपण याला गॅसवरती ठेवूया. आपण या ठिकाणी ना तूप ना मावा कशाचाही वापर केलेला नाहीये. ज्यामध्ये टाकूया थोडेसे पिस्ते. तर आता आपण गॅस चालू करूया. आता आपल्याला हे जे मिश्रण आहे लो टू मीडियम वरतीच चांगलं याला करून घ्यायचं आहे, जोपर्यंत यातलं हे सर्व दूध आटणार नाही तोपर्यंत. कंटिन्यू आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे. जर आपण याला हलवत नाही राहिलं तर हे बुडाला लागेल, मग खालती पूर्ण जळून जाणार. म्हणून लो टू मीडियम वरती कंटिन्युअसली याला असं हात चालवत राहायचं. तर बघू शकता मित्रांनो, यातलं आपलं सगळं दूध आटलेलं आहे. अजून थोडंसं याला अजून थोडं ड्राय करूया. एक 2 ते 3 मिनिटं लागलेत आपल्याला हे दूध आटवायला. तर बघू शकता मित्रांनो, आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. चला आता आपण गॅस बंद करूया आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया मोठ्या, आणि त्याला थंड करूया. थंड झालं की मग आपण मोदक बनवायला घेऊया. तर मित्रांनो बघा, आता आपलं सारण जे आहे चांगलं थंड झालेलं आहे. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. हा मोदकाचा साचा, त्यामध्ये एक अशी गुलाबाची पाकळी, थोडासा पिस्ता, तर हे सारण यामध्ये भरायचं आहे. अशा प्रकारे याला हळूच काढून घ्यायचं. तर बघू शकता
याच पद्धतीने आता आपण सगळे मोदक तयार करून घेणार आहोत। सर्व बनले की मी एकदा तुम्हाला आता मी दाखवणार आहे की आपले मोदक कसे बनले। काय नाही, एकदम सोपी रेसिपी आहे, पटापट बनतात। तर बघू शकता मित्रांनो, आपले मोदक बनून रेडी झालेले आहेत। बघा किती छान बनलेत। पनीर मलाई आवडीचे, बाप्पाच्या आवडीचे मोदक। हे बघा, बाप्पा पण आलेत आमच्या घरी। 2 दिवसापूर्वी माझ्या मुलाचा बर्थडे होता, तर बर्थडे मध्ये त्याच्या मित्राने गिफ्ट दिले हे बाप्पाला। तर आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या व्हिडिओला पण लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।